नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोरेगाव पार्क येथील पॉश वसाहतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटच्या सामाजिक विभागातील पोलिसांनी पर्दाफाश केला। या सदनिकेवर टाकलेल्या छाप्यात बांगलादेश, उझबेकिस्तान, नेपाळच्या तरुणींसह 12 जणींना ताब्यात घेऊन 5 एजंटना अटक केली आहे। न्यायालयाने आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली। रामदेव खरबू यादव, इस्माईल कौसर शेख, व्यंकटेश वेगन्नाराव, योगेश सुरेश पवार व महादेव ज्ञानोबा मसुले अशी अटक केलेल्या एजंटची नावे आहेत। कोरेगाव पार्कच्या साऊथ मेन रोडवरील लेन नंबर 7 मध्ये गोल्डफील्ड पार्क सोसायटीतील सदनिकेत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना एका नगरसेवकाकडून मिळाली होती। त्यानुसार पाळत ठेवण्यात आली होती। सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एजंटचा मोबाईल नंबर मिळवून बनावट ग्राहकाद्वारे त्यावर संपर्क साधण्यात आला। खात्री पटल्यावर रात्री उशिरा छापा घालून 12 तरुणींना ताब्यात घेतले। त्यामध्ये बांगलादेशातील 7, नेपाळ व उझबेकिस्तानातील एका तरुणीसह 3 भारतीय तरुणींचा समावेश असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिली। काल बाबू वागसकर म्हणून नगरसेवक आहेत कोरेगाव पार्क एरियामध्ये, यांच्याकडून आम्हाला एक 2-3 दिवसापूर्वी इन्फॉर्मेशन आलेली होती की कोरेगाव पार्क परिसरामध्ये सेक्स स्कॅन्डल चालवलं जात आहे। ही इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर काल संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी गेले 2 दिवस ट्रॅप लावत होतो। काल संध्याकाळी ट्रॅप लावल्यानंतर आम्हाला एक त्या ठिकाणी हे सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्व असणारे 3-4 एजंटचे मोबाईल नंबर मिळाले। मोबाईल नंबरवरती आम्ही डिकॉय कस्टमरद्वारा संपर्क साधल्यानंतर डिकॉय कस्टमरने 1 तासाचे 10,000 रुपये असे फोनवरती सांगितल्यानंतर आमचा डिकॉय कस्टमर त्यांनी बोलवलेल्या जागेवरती गेला। ती जागा म्हणजे गोल्डफील्ड पार्क अशा या बिल्डिंगचं नाव आहे। या बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे। या ठिकाणी डिकॉय कस्टमरला बोलवण्यात आलं। डिकॉय कस्टमरला बोलवण्यात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी 10,000 रुपये आमच्या कस्टमरकडून घेताना मुली पण दाखवल्या। त्यानंतर आम्हाला डिकॉय कस्टमरचा ग्रीन सिग्नल आला की कन्फर्मेशन आलं त्या ठिकाणी प्रॉस्टिट्यूशन चालवलं जात आहे। हे इन्फॉर्मेशन आम्हाला जशी कन्फर्मेशन मिळालं तसं आम्ही त्या ठिकाणी रेड केलेली आहे। या रेडमध्ये आम्हाला त्या ठिकाणी 12 मुली मिळालेल्या असून त्या 12 मुलींपैकी एक मुलगी जी आहे उझबेकिस्तानची, एक आहे ती नेपाळची आहे आणि आम्ही प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं होतं की एक मुलगी आहे ती बांगलादेशची आहे। परंतु आता रेस्क्यू होम फाउंडेशन या ठिकाणाहून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली की 7 मुली त्या ठिकाणी बांगलादेशच्या आहेत आणि 7ही मुलींनी अगोदर खोटा ॲड्रेस वेस्ट बंगालचा सांगितलेला होता, परंतु आता नवीन ॲड्रेस त्यांनी सांगितलेला, त्याच्याप्रमाणे त्या 7 मुली ह्या बांगलादेशच्या निष्पन्न झालेल्या आहेत। याशिवाय एक दिल्लीची मुलगी मिळालेली आहे, एक जी मुलगी आहे ती महाराष्ट्रातील सोलापूरची आहे। या ठिकाणी आम्ही या 12च्या 12 मुलींना रेस्क्यू केलेलं असून 5 एजंट्सना अरेस्ट केलेलं आहे। 5 एजंटपैकी एक जो एजंट आहे झारखंडचा आहे, बाकीचे 4 एजंट महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील असून आता पुढील तपास हा कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमार्फत आम्ही करत आहोत। गुन्हा जो आहे तो पिटा कलमाखाली दाखल करण्यात आलेला असून पिटातील 7 नंबरचं सेक्शनसुद्धा आम्ही या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। या 7 नंबर सेक्शनचा ॲडव्हान्टेज पोलिसांना असं असतं की हे जर प्रिमायसेस आम्ही 1 वर्षासाठी प्रॉस्टिट्यूशन चालवलं जातं म्हणून सीज करू शकतो किंवा सील करू शकतो। तर अशी कारवाई आम्ही यापुढे करणार असून पुढील तपासामध्ये अधिक काय निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई करत आहोत। न्यायालयाने 5ही जणांना 31 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। उपनिरीक्षक मधुबाला चव्हाण, सहकारी उपनिरीक्षक दत्तात्रय निकम व कर्मचारी शशिकांत शिंदे, अजित धुमाळ, सोहनलाल चुटेले, दीपक जडे यांनीही ही कामगिरी केली। उझबेकिस्तानातील तरुणी 8 दिवसांपूर्वीच पुण्यात आली। तिच्या विरुद्ध पिटा कायद्याखाली बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल असून तिचा पासपोर्टही न्यायालयाने जप्त केला आहे। ती अस्खलित हिंदी व इंग्रजीतून बोलते। नवी दिल्लीतील एक तरुणी उच्च शिक्षित असून पश्चिम बंगालमधील 19 वर्षाची तरुणीही इंग्रजीतून बोलते। या तरुणींना नवी दिल्ली, कोलकात्याहून पुण्यात आणले होते। ग्राहकांकडून 1 तासाचे 10,000 व रात्रभरासाठी 50,000 ते 1 लाख रुपये घेऊन वेश्या व्यवसाय चालविला जात होता। एका बांगलादेशी मुलीकडे कोलकाता येथील निवडणूक ओळखपत्र सापडले। गेल्या 1.5 वर्षापासून त्या नवी दिल्ली व कोलकाता येथे राहत होत्या अशी माहिती बर्गे यांनी दिली। मुलं मोठी झाली, त्यांना आता आपल्या घरात काय आहे यापेक्षा काय नाहीये हे फार चटकन लक्षात येत होतं आणि आता त्यांचं सुख हेच तर खरं आई वडिलांचं भविष्य असतं ना। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड।
कुकडी खोऱ्यातील धरणांमधून आता शेतीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. प्रकल्पातील 4 धरणांतील शिल्लक 10 TMC पैकी 6.78 TMC पाणी वापरता येणार असून ते फक्त पिण्यासाठी 2 आवर्तनामध्ये उन्हाळ्यात दिले जाणार आहे. जुन्नर, नगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांना हे पाणी पिण्यासाठी मिळेल, मात्र शेतीसाठी बंद होईल. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत विभागातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा बैठक झाली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील धरणांच्या उपलब्ध पाणीसाठा आणि नियोजनावर चर्चा झाली. प्रामुख्याने कुकडी नदी खोऱ्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह, वडूज, कुकडी आणि पिंपळगाव जोगा या धरणात कमी पाणीसाठा असल्याने सध्या जुन्नर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा, माढा या लाभ क्षेत्रातील तालुक्यांना शेतीसाठीचा पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. सध्याचे सुरू असलेले आवर्तन हे शेवटचे असेल. या आवर्तनामध्ये कालव्यावरील पाझर तलाव आणि छोटे बंधारे भरून घेण्यात आल्याने पुढील 1.5-2 महिने पाण्याची आवश्यकता भासणार नाही. जिल्हाधिकारी विकास देशमुख म्हणाले, कुकडी प्रकल्पात एकूण 10 TMC पाणीसाठा आहे. त्यातील 6.78 TMC पाणी वापरता येईल. पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेता यापुढे शेतीसाठी पाणी देता येणार नाही. पुणे, नगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले. या पाण्यातून फक्त पिण्यासाठी 2 उन्हाळी आवर्तने दिली जातील. कालवा वाहता असल्याच्या काळात शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडली जातील. उजनी धरणातील पाणीसाठा उणे गेला आहे, त्यामुळे धरणातील पाणी फुगवटा क्षेत्रातील पंपाचा वीज पुरवठा 8 ऐवजी 5 तास केला आहे. मात्र पिण्याच्या पाणी योजनांचे उद्भव धरणातील पाणी आत जात असल्याने कोरडे पडत आहेत. त्यांना चारी काढून पाणी आणणे किंवा स्वतंत्र पाईपलाईनने पाणी आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचे देशमुखांनी स्पष्ट केले. बारामतीत MIDC आणि इंदापूर नगरपालिका यांसह 23 पाणी पुरवठा योजना उजनी धरणातील पाणी फुगवटा क्षेत्रात आहेत. त्यांना उद्भवतात पर्यायी पाणी देण्यासाठी दुष्काळ निधीतून पैसा दिला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. आर्थिक निर्णय घेणाऱ्या स्थायी समितीच्या 8 सदस्यांचे भवितव्य लकी ड्रॉच्या माध्यमातून ठरवण्यात आले. नवीन सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्यातील मुख्य सभेत होणार आहे. महापालिका स्थायी समितीचे एकूण 16 सदस्य होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक 6 सदस्य, काँग्रेस, भाजप आणि मनसेचे प्रत्येकी 3 सदस्य आणि शिवसेनेचा 1 सदस्य होता. त्यापैकी 8 सदस्यांच्या चिठ्ठ्या लकी ड्रॉ पद्धतीने काढण्यात आल्या. यामध्ये भाजपचे 3 सदस्य मनीषा घाटे, विष्णू हरिहर, श्रीनाथ भिमाले, काँग्रेसच्या कविता शिवरकर, शीतल सावंत, मनसेचे बाबू वागसकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोडके आणि शिवसेनेचे संजय भोसले यांच्या नावाच्या चिठ्ठ्या निघाल्या असून ते 1 मार्च 2013 रोजी स्थायी समिती सदस्य पदावरून बाहेर पडणार आहेत. राष्ट्रवादीचे 6 पैकी 1च बाद झाला, तर भाजपचे सर्व म्हणजेच 3 सभासद बाद झाले. पुढील स्थायी समितीचे अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार असलेले आणि आमदार अनिल भोसले यांचे कट्टर समर्थक असलेले बाळासाहेब बोडके यांचा पत्ता कट झाल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांची समर्थक विशाल तांबे यांची पुढील स्थायी समिती अध्यक्ष पदावर नेमणूक होण्याची मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीमध्ये पहिली 3 वर्षे राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद असणार आहे, परंतु ऐनवेळी नवा पॅटर्न आल्यास राष्ट्रवादीतील एका स्थायी सदस्याची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षभरापासून स्थायी समिती सदस्य पदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. परंतु लकी ड्रॉ नंतर पद राहिले तरच या विद्यमान सदस्यांना अध्यक्षपदासाठीचे प्रयत्न चालू ठेवावे लागल्याने आता राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
यानिमित्त विभागाच्या वतीने विभागाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, बोधचिन्ह व घोषवाक्याचे विमोचन, राज्यस्तरीय प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरू करणे, नगर दत्तक योजना, विजन डॉक्युमेंट तयार करणे, अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौरे आयोजित करणे, संपूर्ण विभागाचे संगणकीकरण करणे आदी विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागाचे संचालक कमलाकर आकोडे, उपसंचालक सुनील सुकळीकर, अविनाश पाटील यांनी दिली. संचालनालयाची स्थापना 30 जानेवारी 1914 रोजी झाली आहे. 30 जानेवारी रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन करून शताब्दी वर्षाच्या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या शताब्दी वर्षात विभागाचे कामकाज सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आकोडे यांनी सांगितले. निबंध स्पर्धा, राज्यस्तरीय प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर रचनाच्या अधिनियमामध्ये दुरुस्ती, जिल्हा स्तरावर तांत्रिक सल्ला, मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर परिषदांना पुरस्कार देणे, नगर नियोजन क्षेत्रात नवीन संकल्पना व भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवणे, ई ग्रंथालय सुरू करणे आदी अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. चित्रपटांमध्ये डिझायनरकडूनच करून घेतलेली कलाकृती उत्कृष्ट ठरते, असे मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेजतर्फे बालगंधर्व कलादालन येथे आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 2013 या चित्र व कला प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर वैशाली बनकर, ज्येष्ठ शिल्पकार DS खटावकर, BR खेडकर, चित्रकार मुरली लाहोटी, पुणे विद्यापीठ कला विभागाचे अधिष्ठाता अशोक चासकर, विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल आदी उपस्थित होते. डॉक्टर पटेल म्हणाले, सिने क्षेत्रात पेंटर, चित्रकार व डिझायनरला महत्त्वाचे स्थान असून राज कपूर यांच्या अनेक सिनेमांचे दिग्दर्शन पेंटर असलेल्या व्यक्तीनेच केले होते. यामुळे चित्रपटामध्ये डिझायनरकडूनच कलाकृती उत्कृष्ट ठरते. हॉलिवूड चित्रपटात प्रभावीपणे डिझाईनचा वापर केला जातो. चित्रकार MF हुसेन यांनी घाशीराम कोतवाल नाटकासंबंधी काढलेली पेंटिंग मोठ्या प्रमाणात विकली गेली. अमेरिकेमध्येही या पेंटिंगने चांगली कमाई केली. यातून मिळालेली संपूर्ण रक्कम त्यांनी नाटक कंपनीला भेट दिली. पेंटिंगमध्ये कितीही विविध रंग वापरून चित्र निर्माण होत असली तरी कृष्णधवल चित्रांचे महत्त्व कधीही कमी होत नाही. पुण्यात राहून देखील येथील युवक जगातील वस्तूंची नक्कल करतात, ही कौतुकाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. गावात सगळीकडे जी मोठी बॅनर आणि पेंटिंग लागलेली होती सगळी ती या मुलांनी त्याच्या टीमनी केलेली. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दरवर्षी व्हॉट वी डू इज की जे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ज्या ठिकाणी इंटिरियर किंवा अप्लाइडमध्ये जी मुलं असतात त्यांना आम्ही जाऊन बोलावतो की तुमची डिझाईन, त्याच्यामुळे नवीन नवीन काहीतरी आम्हाला मिळतं. यावर्षी तुमच्या मुलांनी केलं होतं. सो आय एम थँकफुल टू युअर इन्स्टिट्यूशन विश्वकर्मा क्रिएटिव्ह.